नमस्कार मित्रांनो. जसं की मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की बीड मध्ये रेल्वे स्टेशनचं काम आपण पाहत आहोत. तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की रेल्वे काम कसं चालू आहे. त्याप्रमाणे हा दुसरा व्हिडिओ आहे. आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वडवणी रेल्वे स्टेशनचं काम कशा पद्धतीने आणि कोणत्या स्वरूपात चालू आहे. तर चला तर आपण पाहूया की वडवणी रेल्वे स्टेशनचं काम कशा पद्धतीने चालू आहे. जसं की मित्रांनो आपण पाहत आहोत की हा एक रेल्वे रूळ हा एक रूळ आणि ह्याप्रमाणे 3 रूळ टाकलेले आहेत. आणि हा रूळ 1 नंबरचा आणि हा रूळ 2 नंबरचा हा महत्वाचे रूळ ठरवण्यात आहेत. तर इतर हे 3 रूळ आहेत का ते क्रॉसिंग साठी वापरले जाणार आहेत. वडवणी हे शहर वडवणी शहर आणि तालुका पेठपासून किमान 30 ते 35 किलोमीटर अंतरावर परळी तालुक्यापासून 60 ते 55 किलोमीटरच्या अंतरावर वसलेलं शहर आहे, वसलेला तालुका आहे. हा तालुका रेल्वे मार्गासाठी अत्यंत महत्वाचा टप्पा ठरलेला आहे. जसे की बीड ते परळी जाण्यासाठी महत्वाचा टप्पा आहे. त्या टप्प्यासाठी रेल्वे प्रशासनाने आज जास्त लक्ष घालून इथे 5 रूट केलेले आहेत. 3 रूट महत्वासाठी ठरणार, 3 रूट क्रॉसिंगसाठी ठरणार आहे. बीड पासून येणाऱ्या गाड्या आणि परळीपासून येणाऱ्या गाड्या जास्त गाडी मालगाड्याची वाहतूक व्यवस्थितपणे होण्यासाठी 3 रोडची क्रॉसिंग वगैरे इथे बऱ्या प्रमाणात केली आहे. तर एवढं जलद गतीने हो अशा अपेक्षा आणि जलद गतीने काम चालू आहे. लक्षात येतं. आणि त्या प्रमाणात आपण पाहणार आहोत की पाहत आहोत की रेल्वे स्टेशनचं जे काम आहे तालुक्याचं ते व्यवस्थित काम चालू आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा नक्कीच आढावा घेऊया. तर सर्वप्रथम आपण पाहूया की वडवणी शहर इथून किती लांब आहे. तर साधारणतः 3 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरावर हे वडवणी शहर पोहोचलेलं आहे. आणि त्या वडवणी शहरापासून रेल्वे स्टेशनचं काम हे कम से कम 3 किलोमीटर अंतरावर राहिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की वडवणी इथून व्यवस्थित वडवणी दिसते आणि वडवणी 3 किलोमीटर ह्याच्यामध्ये आहे. आणि आज जसं की आपण पाहू शकता की साधारणतः 3 किलोमीटर अंतराच्या गावाच्या बाहेर दक्षिण साईडला रेल्वे स्टेशनचे काम चालू आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पाहूया की आपलं रेल्वे स्टेशनचे काम कशा पद्धतीने चालू आहे. आपण मधून जाऊया, आपण बाहेरचा सर्व आढावा घेऊया त्याप्रमाणे. आणि सांगा की हा व्हिडिओ आपल्याला कसा आवडला आहे. आणि आणखीन माहितीसाठी आम्हाला आणखी थोडा कमेंट करा की आपल्याला आणखीन ह्या नंतरचा कोणत्या गावचा किंवा पुढचा व्हिडिओ कशा पद्धतीने पाहायचा आहे. ह्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ.